नमस्कार, मी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचा निष्ठावंत कार्यकर्ता व कट्टर मावळा बोलतोय। जे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती उदयन महाराजांबद्दल टीका करतायत त्यांना मला बोलायचंय की ज्यांना उदयन महाराज कळलेच नाही अशा लोकांनी त्यांच्याबद्दल बोलू नये। अरे, उदयन महाराज कळायला त्यांच्या सानिध्यात यावं लागतं आणि जो कोणी व्यक्ती त्यांच्यासमोर आपल्या अडचणी व्यक्त करतो तो कधीच निराश होत नाही। काही लोक म्हणतात उदयन महाराज काम काय करतात, तर लक्षात ठेवा, पोलीस, न्यायालय, सरकार हे हक्क असूनही जो गोष्ट करू शकत नाही ते आमचे महाराज करतात। मान्य आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला आपले मत मांडायचे अधिकार आहेत, पण राजेशाही नसती तर तुमची लोकशाही नसती, असती ती फक्त मुघलशाही। अहो, त्या जलमंदिरी कधीच कोणाची जातपात बघितली जात नाही, बघितलं जातं ते फक्त जनतेचं हित। लक्षात ठेवा, ज्या राजामुळं आपण आज सुखाचा श्वास घेतोय अशा राजांच्या, अशा शिवरायांच्या वंशजाला तुम्ही बोलताय याचे जरा भान राखा। काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून साताऱ्यात झालेल्या उदयनराजांच्या पराभवावर असे म्हणतात की जेवढं राज्य करायचं तेवढं केलं, आता राज्य करायची बारी आमची। अशा लोकांना मला एवढंच बोलायचंय की राज्य हा राजा करतो, प्यादा नाही। या साताऱ्यात काल ही राजे, आज ही राजे, उद्या ही राजे। या साताऱ्यात घुमतो फक्त एकच आवाज, उदयन महाराज, उदयन महाराज। आणि हो, त्या काळी शिवरायांसाठी मावळे मारायला तयार होते, तर त्या शिवरायांच्या वंशजांसाठी, उदयनराजेंसाठी माझ्यासारखे कट्टर मावळे तयार आहेत। मला फक्त एवढ्याच गोष्टीची खंत वाटते की एका राजकीय पक्षामुळे तुम्ही लोक छत्रपतींना नावं ठेवताय। ज्या राजानं रयतेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं अशा छत्रपतींच्या वंशजांना तुम्ही बोलताय, ही खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे। अरे, छत्रपती उदयनराजे भोसले हे सर्वसामान्य लोकांचं काळीज आहेत, त्यांना दुखवू नका। महाराष्ट्रातील तमाम लोकांना मला एवढंच बोलायचं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका। छत्रपती उदयनराजेंना बोलण्यावर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना समोर घ्या। छत्रपतींच्या घराण्याला काही ठेच पोहोचेल असं करू नका। आणि हो, छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा।